श्री स्वामी समर्थ असा स्वामींचा मंत्र. चला, मन शांत करा, खोल श्वास घ्या आणि स्वामी समर्थ महाराजांच्या पवित्र नामस्मरणात डुबून जाऊया. ओम श्री स्वामी समर्थाय नमः. ओम श्री स्वामी समर्थाय नमः. ओम श्री स्वामी समर्थाय नमः. प्रत्येक मंत्रोच्चारासोबत तुमचं मन शांत होत आहे. स्वामींची कृपा तुमच्या हृदयात उतरत आहे. ओम श्री स्वामी समर्थाय नमः. ओम श्री स्वामी समर्थाय नमः. ओम श्री स्वामी समर्थाय नमः. स्वामी समर्थ अक्कलकोट निवासी दिगंबर, तुमच्या चरणी आमची प्रार्थना. आमच्या मनातील भीती दूर करा, आमच्या मार्गातील अडचणी कमी करा. ओम श्री स्वामी समर्थाय नमः. 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 प्रत्येक मंत्र तुमच्या आयुष्यात प्रकाश आणतो. स्वामींची ऊर्जा, स्वामींची शक्ती तुमच्या मनात स्थिर होत आहे. स्वामी समर्थ महाराज की जय. स्वामींचं नाम मनाला शांती, शरीराला शक्ती आणि आयुष्याला योग्य दिशा देतं. स्वामींची कृपा तुमच्यावर सदैव राहो. व्हिडिओ आवड. स्वामी समर्थांची प्रेरणादायी कथा. तुझ्यातली शक्ती. एकदा अक्कलकोटला एक तरुण स्वामी समर्थांच्या भेटीस आला. त्याच्या चेहऱ्यावर दुःख, डोळ्यांत भीती आणि मनात एकच विचार, मी काहीच करू शकत नाही. तो स्वामींच्या चरणाशी बसला आणि हळू आवाजात म्हणाला, स्वामी, माझं नशीब खराब आहे. मी कितीही प्रयत्न केले तरी काहीच योग्य होत नाही. मला शक्तीच नाही. कृपा करा स्वामी. स्वामी त्याच्याकडे शांतपणे पाहत होते. थोड्या वेळाने त्यांनी जमिनीवरून एक लहानशी काडी उचलली आणि त्याच्या हातात दिली. स्वामी म्हणाले, ही काडी मोडून दाखव. तरुणाने ती सहज मोडली. स्वामी पुन्हा हसले आणि म्हणाले, आता या 10 काड्या एकत्र मोडून दाखव. तरुणाने खूप जोर लावला, पण काड्या मोडल्या नाहीत. स्वामी म्हणाले, बाळा, एक काडी तुटते, पण 10 काड्या एकत्र असतील तर त्यांना कोणीही तोडू शकत नाही. तू स्वतःला एकटा समजतोस म्हणून कमजोर वाटतोस, पण देव, श्रद्धा, कुटुंब आणि तुझ्या मनातील विश्वास हे सगळे तुझ्यासोबत आहेत. मग तू काडी नाही, तू संपूर्ण गट आहेस. तुला कोण हरवणार? हे ऐकून तरुणाचे डोळे भरून आले. त्याला कळलं की शक्ती बाहेर नसते, ती स्वतःच्या मनातच असते. तो स्वामींना नमस्कार करून गेला आणि त्या दिवसापासून त्याच्या आयुष्यातला प्रत्येक दिवस बदलला. कथेचा अर्थ, देवावर आणि स्वतःवर विश्वास असेल